हॅलो एव्हरीवन. प्रयागवरनं येताना जसं की तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये कळलंच असेल की खूप गर्दी होती, तर आम्हाला हायवेवर तर कुठे काही हॉटेल्स मिळाले नाही. सो इकडे मी पेंचला सिल्लारीला माझ्या भावाचं रिसॉर्ट आहे, सृष्टी जंगल होम्स म्हणून. तर आम्ही तिथे आलो शेवटी जेवायला. आतमध्ये आहे ते, पण आम्ही नेहमी येतो इथे, कारण जेव्हा पण आमचं जबलपूरला व्हिजिट असतं, आमच्या देवीला आम्ही जातो, तेव्हा डेफिनेटली आमचा लंच डिनर हा माझ्या भावाच्या तिथेच येऊन आम्ही करतो. आणि आय जस्ट लव्ह दिस प्लेस. होमली फिलिंग आहे ना इथे, की आपण आणि एक तर निसर्गामध्ये मला तसंही खूप आवडतं. आपण अगदी हरवून जातो आणि त्यांनी इतकं जास्ती इथे झाडं लावलेली आहेत. बांबूची झाडं तुम्हाला दिसतच असतील सगळीकडे. नंतर त्यांनी फळांची पण खूप झाडं लावलेली आहे. त्यामुळे ना इथे बर्ड वॉचिंग पण खूप होतं. इकडे त्यांनी झुले लावलेले आहे. नंतर इथे मोठं एक हे ग्राउंड आहे. इथे इथे बरेच लोक खेळतात, म्हणजे क्रिकेट खेळतात किंवा बॅडमिंटन खेळतात. त्याच्याकडे त्या सगळ्या सोयी आहेत, त्यांनी सगळं ठेवलेलं आहे, खेळण्याच्या पण वस्तू. सो तुम्ही तुमचा रिकामा वेळ इथे बराच घालवू शकता, खूप एन्जॉय करू शकता. नंतर तो कधी कधी तिथे फूड पण सर्व करतो तुम्हाला, जर वातावरण छान असेल तर. हा त्याचा डायनिंग एरिया आहे. इट्स अ ओपन एरिया. बाकी त्याचं हिवाळ्यात तर खरंच खूप छान वाटतं, इवन पावसाळ्यातसुद्धा मस्त वाटतं. उन्हाळ्यात तो तसं प्रोटेक्शनसाठी बऱ्याच गोष्टी करतो तिथे. सो तुम्ही 12ही महिने अगदी इथे आरामात येऊ शकता आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सिरियसली एन्जॉय करू शकता. आज मी आता तुम्हाला एक त्याची रूम दाखवते, की तुम्हालाही एक अंदाज येईल की त्याची रूम कशी आहे. तुम्ही जाताना बघताय की त्यांनी किती झाडं लावलेली आहे सगळीकडे. इतकं सुंदर वाटतं आहे ना. आणि तसंही हिवाळ्यात खरंच खूप छान वाटतं तिथे. खूपच मजा येते. हिवाळ्यात बुकिंग असतं त्याचं वेबसाईट आहे, तुम्ही तिथे जाऊन त्याचं बुकिंग करू शकता. तुम्हाला सफारीचं पण बुकिंग ऑनलाईनच होऊन जाईल. पेमेंट त्याचं ऑनलाईन आहे, त्याचं सगळंच ऑनलाईन आहे. तुम्हाला वेबसाईट उघडलं की सगळंच दिसेल तिथेच. हा त्याचा मागचा सगळा परिसर आहे. इथनं पूर्ण जंगल पुढे सुरू होतं. सो अगदी सफारीच्या गेटच्या अगदी जवळ आहे ते. नंतर ही एक त्याची रूम आहे, आम्ही ओपन करून पाहिली. आत्ता जस्ट पेंटिंग झालं आहे, त्यामुळे इतकं छान वाटतं आहे. सो नीट क्लीन आणि इतकं प्लेझंट वाटतं आहे माहिती आहे तिथे आल्यानंतर. तुम्हाला पण रूम नक्कीच आवडेल. खूप तामझाम नाही आहे, पण इट्स रिअली व्हेरी एलिगंट आणि व्हेरी नाईस. त्याचा मुलगा, त्याचे काढलेले फोटोज त्यांनी तिथे लावलेले आहे. हे सगळे त्याच्या मुलांनी काढलेले फोटोज आहेत. तो पण त्याला पण प्रचंड आवड आहे फोटोग्राफीची. वाईल्ड फोटोग्राफर आहे तो पण. नंतर हा त्याचा बेसिन एरिया त्यांनी दिलेला आहे आणि क्वाईट स्पेशियस, म्हणजे असं छोटं छोटं काहीच नाही आहे. सगळ्या रूम्स वगैरे खूप मस्त आहेत, मोठ्या मोठ्या आहेत. आणि मेन म्हणजे त्याचं लॅट्रिन बाथरूम, जो की सगळ्यांचा ऑलमोस्ट कन्सर्न असतो की कसं असतं, एकदम स्वच्छ, नीट अँड क्लीन, बिलकुल काही इश्यू नाही आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त या, खरंच या. खूप छान वातावरण आहे. आणि मेन म्हणजे इथलं फूड. इथे लिटरली म्हणजे त्याच्याकडे राहणारे प्लस बाहेरूनही इतकी सारे लोक त्याच्याकडे नुसतं त्याच्या इथलं फूड खायला येतात. तर खूप व्हेरायटी ठेवली आहे त्यांनी. आणि प्लस त्यांनी ना रूम्स व्यतिरिक्त त्यांनी डॉर्मॅट्रीज पण काढलेले आहे. तिथे 2 डॉर्मॅट्रीज आहेत त्याच्याकडे. आणि प्रत्येक डॉर्मॅट्रीची आय थिंक 6ची कॅपॅसिटी आहे त्याची. आणि 6ची कॅपॅसिटी असल्यामुळे त्यांनी प्रत्येक डॉर्मॅट्रीला 2-2 लॅट्रिन बाथरूम्स दिले आहेत. त्यामुळे एकदमच व्यवस्थित सोय आहे. सो तुम्ही जर खूप मोठा ग्रुप येणार असाल तर तुमच्यासाठी डॉर्मेट्रीज विल बी द बेस्ट ऑप्शन. कारण सगळ्यांना एकत्र राहायचं असतं, एन्जॉय करायचं असतं. सो आणि मेन म्हणजे त्याच्याकडे ना फूड सगळ्या टाईपचं मिळतं, व्हेज नॉनव्हेज जे कोणी, म्हणजे ऑल टाईप ऑफ फूड गेट सर्व देअर. आणि सगळ्यांचीच चव तितकीच चांगली आहे. सो मी सगळ्यांना हेच म्हणेन की एकदा नक्की या इथे, ऑनलाईन तुमचं बुकिंग करून घ्या. आणि नक्की या, तुमच्या फॅमिलीसोबत या, तुमच्या फ्रेंड्ससोबत या. तुम्हाला नक्की खूप छान वेळ तुमचा जाईल इथे. कारण मुंबई पुण्याकडच्या लोकांचे मी स्वतः पर्सनली जेव्हा काही काही लोकांना विचारलं, जेव्हा त्यांचं ओपिनियन मी विचारले, आणि ते इतके खुश होते. कारण तिकडच्या लोकांसाठी हे वातावरण खरंच खूप वेगळं आणि नवीन आहे. एकदम आपुलकीचं वातावरण आहे इथे. इतकं सगळेजण इतकं छान प्रेमाने करतात इथले जे काही त्याचा स्टाफ आहे तो. आणि त्यांनी स्वतः इतकं ते वातावरण घरगुती ठेवलेलं आहे ना, की लोकं डेफिनेटली खूप जास्ती एन्जॉय करतात. असं कुठे प्रोफेशनल टच नाही दिला आहे. सो आय होप तुम्हाला इथे नक्की आवडेल. सो नक्की या. हॅव अ नाईस डे.